राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती असं धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले। राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं अडचण होत असल्याची जणू गोगावले यांनी कबुलीच दिली। आता सोबत घेतले तर त्यांनाही आपल्या बरोबरीनं वागवणं गरजेचं आहे अशी सारवासारव गोगावले यांनी नंतर केली। अजित पवारांविरोधात आक्रमक भाषा विजय शिवतारेंना भोवण्याची शक्यता आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून विजय शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली। त्यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश शिवसेना शिस्तभंग समितीनं दिलेत। बारामतीतल्या उमेदवारीवरून शिवतारेंनी अजित पवारांना लक्ष्य केलं। विकासासाठी अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली असं सांगत सुनेत्र पवारांनी पहिल्यांदा जाहीरपणे भूमिका मांडली। बारामतीतील भोंगवली गावातल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला। तिथे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। पक्षातले 80% लोक सोबत आले असतील तर पक्ष चोरला असं कसं म्हणता येईल असा सवाल त्यांनी केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरूर उमेदवारीसाठी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। शिरूरमध्ये आता आढळराव विरुद्ध कोल्हे असा सामना रंगणार आहे। आपल्यावर पेडूकुड्यांची टीका करणाऱ्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास तपासावा असं प्रत्युत्तर यावेळी आढळरावांनी अमोल कोल्हेंना दिलं। निवडणूक गद्दारोळामध्ये नथुराम गोडसेचा वाद पुन्हा बाहेर आलाय। तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली हे सांगा असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलं आणि हे सांगितल्यावर काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का बघा असा टोला त्यांनी लगावला। तर गोडसेंच्या भूमिकेसाठी आपण आळंदीमध्ये जाऊन प्रायश्चित्त केल्याचं यावर कोल्हे म्हणाले। महायुतीतील नाशिक जागेसाठी छगन भुजबळांचं नाव आघाडीवर आहे। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या जागी भुजबळांच्या नावावर दिल्लीमधून शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। देशात ओबीसी नेता म्हणून भुजबळांना एनडीएकडून पुढे आणायचा मेगा प्लॅन असल्याचं सूत्रांनी सांगितलं।